एक मोठी बातमी समोर येतेय। पेट्रोल डिझेलच्या किमतीबाबत सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे देशात गॅस आणि पेट्रोलच्या पुरवठ्याबाबत सर्वसामान्य माणूस चिंतेत असतानाच आता केंद्रातील मोदी सरकारनं देशवासियांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपये प्रति लिटरवरून 3 रुपये प्रति लिटरपर्यंत आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपये प्रति लिटरवरून शून्य केलंय। एकीकडे देशावर ऊर्जा संकटाची भीती असताना केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेत सर्वसामान्य जनतेसाठी मोठं पाऊल उचललंय। यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाहीये। सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारनं जरी उत्पादन शुल्कात कपात केली असली तरी त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील अशी मात्र शक्यता नाहीये। कारण तेल विपणन कंपन्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती। कालच देशातील सर्वात मोठी रिफायनरी असलेल्या नायरा एनर्जीनं पेट्रोल डिझेलचे दर वाढवले होते। नायरा एनर्जीनं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ जाहीर केल्यानंतर इतर कंपन्या सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात असा अंदाज बांधला होता। मात्र त्यापूर्वी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क कमी करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला। मोदी सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलियम कंपन्या आणि जनता या दोघांनाही दिलासा मिळेल।